विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी येत आहे। इंदापुरात चक्क एसटी महामंडळाच्या मालवाहतूक बसमधून रेशन धान्याचा काळा बाजार। इंदापूर तहसील व पोलिसांनी केला पर्दाफाश। रेशनवरील धान्याचा काळा बाजार होत असल्याचा प्रकार सोमवारी दिनांक 8 तारखेला उघड झाला आहे। चक्क एसटी महामंडळाच्या मालवाहतूक वाहनातूनच रेशन धान्याची परस्पर वाहतूक व विक्री होत आहे। याबाबत महसूल व पोलीस प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत कारवाईचे काम सुरू होते। इंदापूर शहरातील धान्याची एक ट्रेडिंग कंपनी अनेक महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या कार्गो सेवेच्या माध्यमातून माल वाहतूक करते। त्यामध्ये रविवारी दिनांक 7 तारखेला रात्री 9 वाजता इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या संबंधित ट्रेडिंग कंपनीच्या गोदामातून शासनाची महाकार्गो माल वाहतूक गाडी धान्य घेऊन निघणार होती। यावेळी इंदापूर पोलीस व पुरवठा विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्या वाहनावर छापा टाकण्यात आला। त्यामध्ये चक्क रेशनचे धान्य आढळून आले, त्यामुळे एकच खळबळ उडाली। याबाबत सोमवारी दिनांक 8 तारखेला ट्रेडिंग कंपनीचे मालक तसेच शहर व तालुक्यातील काही रेशन दुकानदार यांची धावपळ उडाली। सदर प्रकरणात तहसीलचे कर्मचारी संतोष निशिकांत अनगरे यांनी फिर्याद दिली असून आरोपी शैलेश अशोक ढाले राहणार रामदास पथ मेन रोड इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे, गणेश होडकर राहणार सावतामाडी नगर इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे, शिवाजी पवार राहणार वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे व त्याचे साथीदार यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधी कलम 420, 406, 409, 34, जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 1955, कलम 3 व 7 अन्वयानुसार गुन्हा इंदापूर पोलिसांमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे। सविस्तर माहिती अशी की दिनांक 7 जानेवारी रोजी रात्री 10:30च्या सुमारास इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे कळविले ही मौजे इंदापूर गावच्या हद्दीत इंदापूर अकलूज रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मेन गेट जवळ इंदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत, पोलीस उपनिरीक्षक गरड, पोलीस शिपाई चोरमले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक शासकीय महामंडळाची मालवाहतूक करणारी एसटी पकडली असून त्या एसटीचा नंबर MH07C7440 या गाडीवरील चालक नामे अशोक रामचंद्र भगत वय 53 वर्ष राहणार उघडेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यास गाडीमध्ये असणाऱ्या तांदळाच्या बद्दल चौकशी केली असता त्या ठिकाणी इसम नामे शैलेश अशोक ढाले वय 37 वर्ष राहणार रामदास पथ मेन रोड इंदापूर तालुका इंदापूर याने सदर गाडीमध्ये असणारा तांदूळ हा माझ्या मालकीचा नसून तो मी माझ्या मौजे सरस्वती नगर येथील गोडाऊन मधून तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील मे ढोले ट्रेडिंग मधून भरला आहे असे 2 पंचात समक्ष सांगितले। त्यावेळी सदर इसमास गाडीमध्ये असलेल्या तांदळाची बिले खरेदी पावत्या मागितल्या असता सदर इसमाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने गाडीमधील तांदळाबाबत संशय असल्याने सदर इसमास गाडीमधील मालाबाबत झडती घेण्याचा उद्देश समजावून सांगितला। एसटी वाहन चालक नामे अशोक रामचंद्र भगत याने झडती घेण्यास सहमती दर्शवली। त्यावेळी 2 पंचात समक्ष गाडीमध्ये जाऊन गाडीची पाहणी केली तेव्हा गाडीमध्ये असलेल्या तांदळाचे वर्णन खालीलप्रमाणे निघाले। 1,69,200 रुपये किमतीचा एकूण 188 तांदूळ भरलेल्या गोण्या, प्रत्येकी वजन अंदाजे 50 प्रति किलो, 18 रुपये प्रमाणे एकूण 1,69,200 रुपये, 5 लाख रुपये किमतीचे महाकारो बस क्रमांक MH07C7440 जो वा किंमत आहे 6,69,200 रुपये याप्रमाणे माल मिळून आला। तसेच जय बजरंग महिला बचत गट वडापुरी यांच्यातर्फे सेल्समन शिवाजी पवार राहणार वडापुरी तालुका इंदापूर यांचे रेशन दुकानामध्ये एकूण 691 किलो तांदळाचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले। सदर दुकानदारांकडे अपहार झालेल्या तांदळाबाबत चौकशी केली असता कोणताही सबळ पुरावा सादर करू शकले नाही। यावरून खात्री झाली की रेशनिंग दुकानामध्ये अत्यावश्यक वस्तू अधिनियमाखाली शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या विक्री करत असल्याचे दिसून आले। विश्व 24 न्यूज करिता इंदापूर वरून आपले प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व 24 न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। संपूर्ण राज्यातील ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व 24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।